पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा तुरुंगाबाहेर आलाय। कालच त्याला जामीन मंजूर केलाय। त्यामुळे पुण्यामधले राजकारण सत्ताधारी मंडळींकडून होणारा गुन्हेगारांचा गैरवापर पुन्हा एकदा चर्चेला आलाय। गुंड गजा मारणे पुन्हा जेल बाहेर। निवडणुकीच्या तोंडावर गजा मारणे मोकाट। गजा मारणेला जामीन, विरोधकांना शंका। कोथरूडमधील एका IT इंजिनियरला मारहाण प्रकरणात गुंड गजा मारणेला मोक्कांतर्गत अटक झाली होती। मात्र आता याच गजा मारणेला जामीन मिळालाय। जामीन मिळताच तो तुरुंगातून मोकाट सुटलाय। जामीन देताना गजा मारणेला पुणे मनपाच्या हद्दीत राहता येणार नाही अशी अट घालण्यात आली आहे। एका छोट्या किरकोळच्या रस्त्यावरची भांडणं झाली होती। त्याच्यामध्ये माझे अशील जे आहेत गजानन मारणे त्यांच्या विरुद्ध मोक्यासारखी गंभीर कारवाई केली होती। मोक्याला जे काय पॅरामीटर्स लागतात, मोका लावताना ज्या काय अटी तरतुदीत वगैरे त्याचं कुठेही पालन केलेलं नव्हतं। या सगळ्या गोष्टी आम्ही मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरून आज त्यांची 1 लाख रुपयाच्या जातमुचलक्यावरती मुक्तता करण्यात आलेली आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी नेत्यांनीच गजा मारणेला जेल बाहेर काढल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केलाय। पहिलं घायवळला वापरायचा, घायवळचा उपयोग संपला, घायवळला पळून टाकला। आता नवीन कोणतरी आपल्याकडे पाहिजे। मग आता नवीन गुन्हेगारांना जामीन करून पाठवला, हळूहळू अजून येणार। तुम्ही एका बरोबर इलेक्शनच्या अगोदरच जामीन कसे मिळतात हा प्रश्न कोणीतरी विचारणार की नाही। पण कोथरूडनी ही जसं पुण्याचा विद्येचं माहेरघर तसं कोथरूड हे गुन्हेगारीचं माहेरघर झालंय हे म्हणण्यामध्ये वावगं नाही। आता इलेक्शनच्या काळात राजकारण्यांना गुंड नेमके कशासाठी हवे असतात हे नेते मंडळींच्याच तोंडून ऐकूया। मोठमोठ्या गुन्हेगारांना बाहेर काढायचं, या गुन्हेगारांना संरक्षण द्यायचं, तुझा जामीन करून देतो, पोलिसांकडनं तुला काही त्रास होऊन देत नाही। मग त्या बदल्यात तू काय करायचं, माझ्या विरोधामध्ये जे उमेदवार आहे त्याला जे पाठिंबा देणारे कार्यकर्ते त्यांना फोन करायचे, तू दिसला इलेक्शन झाली तुला जे मी गेम करणार। कार्यकर्ते घाबरतात, कार्यकर्ते येत नाही प्रचाराला। एकटाच उमेदवार आपला कुठेच राहतो, अपक्ष एखादा मत खाणारा असतो त्याला धमकावलं जातं। या पद्धतीने आपला उमेदवार भारतीय जनता पक्षाचा कसा सुरक्षितपणे निवडून येईल यासाठी गुन्हेगारांच्या प्रत्येक जागी वापर होणार। गजा मारणे हा तोच गुंड आहे ज्यानं मध्यंतरी तळोजा जेलबाहेर सुटताच थेट पुण्यापर्यंत 200-250 गाड्यांची रॅली काढून दहशत पसरवली होती। त्यामुळे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्याला मोक्का लावून तुरुंगात टाकलं होतं। मात्र तो तुरुंगातून सुटला आणि पुन्हा पुण्यात कारवाया करू लागला। कोथरूडमध्ये एका अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी मारणे आणि त्याच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। मात्र फिर्यादीनं कुणीही चिथावणी दिली नसल्याचं प्रतिज्ञापत्र दाखल केलं आणि गजा मारणेला जामीन मिळाला। पण त्याचं जेल बाहेर येण्याचं टायमिंग हा निश्चितच योगायोग नाही। कारण गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे ही देखील नगरसेविका राहिली आहे। त्यामुळे या गँगस्टरच्या पत्नीला पुन्हा एखाद्या पक्षाकडून तिकीट दिलं जाणार की फक्त विरोधकांना धमकावण्यासाठी गजा मारणेसारख्या गुंडाचा वापर केला जाणार हे पाहायचंय। कारण पुणे मनपाच्या राजकारणात गुंडांचा वापर हा तसा नवा नाही। आधी छुप्या पद्धतीनं या गुंडांचा वापर व्हायचा, आता थेट त्यांच्याच घरच्यांना तिकीट दिलं जातंय। कोथरूड भागातला कुख्यात गुंड गजा मारणे काल जामिनावर बाहेर आला आणि राजकीय नेते मंडळी आणि गुंडांचं साठलोटं पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। याचं कारण आगामी पालिका इलेक्शन्स। त्यामुळं पालिका इलेक्शनच्या तोंडावर आणखी किती गुंड बाहेर येतात हेच आता पाहायचं। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रान फुंदे, जे मीडिया, पुणे।